असे अनेक मान्यवर आजच्या या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विलास शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करणार आहोतच. सुरुवातीला भारताचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात येईल, पूजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे दीपप्रज्वलन सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनासाठी या ठिकाणी यायचं आहे. त्या हातेला मातीचा गंध आहे, त्यांच्याच जीवनात कष्टाचा आनंद आहे, असे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांचं प्रतिमेचं पूजन पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. शेतकरी राजा जेव्हा शेतामध्ये राबतो, शेतकरी राजा जेव्हा शेतामध्ये राबतो तेव्हा घराची आणि संसाराची धुरा त्याच्या पत्नी तितक्याच समर्थपणे पेलत असते. मळभ दाटलेल्या आभाळाकडे पाहून, मळभ दाटलेल्या आभाळाकडे पाहून जेव्हा बळीराजा हतबल होतो तेव्हा त्याला उभारी देणारी शक्ती म्हणजे त्यांची अर्धांगिनी असते. या ठिकाणी त्यांची कारभारिणी या ठिकाणी उपस्थित आहे. असा सपत्नीक गौरव सोहळा आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. या महाराष्ट्रातल्या वैभवशाली आणि ऐतिहासिक डॉक्टर पंजाबरावजी देशमुख कृषी रत्न पुरस्काराचं वितरण एक विशेष असा सन्मान आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृषी शास्त्रज्ञ आदरणीय जयरामजी पुरकर साहेबांना मी विनंती करेल की वेळात वेळ काढून आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी या गोदातीरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर जयरामजी पुरकर साहेबांना मी विनंती करेल आणि सगळ्यांना विनंती करेल की जोरदार छत टपकती है उसके कच्चे घर की, छत टपकती है उसके कच्चे घर की, फिर भी वह बारिश की दुआ करता है, फिर भी वह बारिश की दुआ करता है. वो किसानी है साहब, वो किसानी है साहब जो खुद भूखा रहकर पूरी दुनिया का पेट भरता है. असं शेतकरी राजा आज या ठिकाणी एकवटलेला आहे. आणि यानंतर मी गोपीनाथजी यांना विनंती करतो की आदरणीय वंदनीय पुरकर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मानात या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची दाद. बोता हूँ मैं किसान हूँ, चैन की नींद सोता हूँ, पसीने की स्याही से लिखता है, पसीने की स्याही से लिखता हूँ, तकदीर अपनी मैं मिट्टी को सोना बना देता हूँ, मैं मिट्टी को सोना बना देता हूँ. आणि यानंतर खरं तर त्यांचं अभिनंदनही आपण करणार आहोत. असे मुंबईचे विविध भारतीचे आणि त्यांना पदोन्नती मिळालेली आहे राष्ट्रीय सेवा प्रमुख म्हणून विविध भारतीचे असे गोड आवाजाचे धणी म्हणजे डॉक्टर संतोषजी जाधव यांचा सन्मान यांचं स्वागत आता या ठिकाणी करणार आहोत. गोरक्षनाथजी जाधव आमचे विभागीय प्रमुख आहेत. त्यांना मी विनंती करतो गोरखनाथजींना की त्यांनी आदरणीय जाधव साहेबांचा स्वागत या ठिकाणी करायचं आहे. त्या हातांना जे जगाला जगवितात, स्वतः मात्र संकटाशी आयुष्यभर लढतात.
अशा शेतकऱ्यांना न्याय देणारे साधनाताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्याचा कृषीभूषण पुरस्कार जो अतिशय महत्त्वाचा पुरस्कार असतो तो पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे आणि सेंद्रिय शेती तज्ज्ञ म्हणून एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आदरणीय सदुभाऊ शेडके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा सन्मान आता या ठिकाणी आपण करणार आहोत. मी बाळासाहेब मते यांना विनंती करतो की त्यांनी सदुभाऊंचा स्वागत या ठिकाणी करायचं आहे. शेतकरी म्हणजे केवळ एक नाव नाही, शेतकरी म्हणजे केवळ एक नाव नाही, त्याच्या कष्टाशिवाय हे जग केवळ एक रिकामं पान आहे, केवळ हे रिकामं पान आहे. असा एक जबरदस्त हाडाचा शेतकरी म्हणजे सदुभाऊ. वय वर्ष फक्त 94 रनिंग, तरुणांना लाजवणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. उद्योजक आहेत आणि अतिशय मिश्किल असं व्यक्तिमत्व असणारे पांडुरंग दादा चव्हाण यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होईल. भगवानजी खरे यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग दादा चव्हाण यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. शेतकरी गौरव विशेषांक त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या संदर्भातलं सातत्यानं चालणारं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारं मासिक म्हणजे आमची माती. दमलेल्या आभाळाला जेव्हा फुटतो पाझर तेव्हा माझा शेतकरी शेतात असतो हजर. जगाचा पोशिंदा तो, जगाचा पोशिंदा तो, कष्टाची त्याची रीत, मातीमध्ये सांडतो तो घामाचे संगीत, मातीमध्ये सांडतो तो घामाचे संगीत. असा हा मला आहे. या गोष्टीचा खूप आनंद होतोय. आमची माणसं या मासिकाचे मुख्य संपादक, संस्थापक आणि माझे गुरु डॉक्टर संजयजी जाधव यांना मी प्रास्ताविकासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आदरणीय संजय दादा जाधव साहेब. आज डॉक्टर पंजाबराव देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री यांची आज 127वी जयंती आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारं व्यक्तिमत्व असं एकही क्षेत्र नाही का ज्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे भाऊसाहेबांचं काम नाही. पंजाबरावांचं कृषी असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, फार सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू असं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही व्यक्ती परदेशामध्ये जाते, बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टर झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग ती संपूर्ण भारतातील जे काही गोरगरीब लोक असतील किंवा जे गोरगरीब जनता असतील त्यांच्यासाठी आणि साध्या साध्या केसेससुद्धा त्यांनी मोफतमध्ये लढवलेल्या आहे. विदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी शिक्षणाची एवढी मोठी गंगा, आज हजारो लाखो विद्यार्थी त्यांच्या शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेले आहेत. असं हे इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आज जो शेतकऱ्यांचा जो आयडॉल, आज जे शेतकऱ्यांची जी परिस्थिती जर बघितली, जेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी भारत कृषक समाज नावाची संस्था काढली. आता बघा, एखादा माणूस देशाचा कृषी मंत्री असतो आणि कृषी मंत्री असल्यानंतर तो एखादी सामाजिक अशा पद्धतीची जी संघटना काढतो, त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांना या शासनाचा, शासकीय योजनांचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करून देता येईल. आजपर्यंत भारताच्या इतिहासात झालेलं नाही एवढं मोठं कृषी प्रदर्शन दिल्लीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी भरवलं. ते प्रदर्शन 2 महिने चाललं. इतकं मोठं प्रदर्शन की जगभरातल्या ज्या वस्तू, जगभरातले जे तंत्रज्ञान लोकांना बघायला मिळालं. असा हा कृषी क्रांतीचा अग्रदूत असलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि त्यांचा जो आयडॉल आहे, त्यांचं जे नेतृत्व, त्यांची जी प्रेरणा इतरांना मिळावी. आणि म्हणून एक 10-15 वर्षापूर्वी जे आज डॉक्टर संतोष जाधव इथं आहेत, जे कृषी प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम अधिकारी होते, फार मोठ्या पोस्टवर होते आणि आता नुकतीच त्यांची भारताच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे विविध भारती, त्या विविध भारतीच्या राष्ट्रीय सेवा प्रमुखपदी निवड झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जी जयंती आहे ती प्रेरणा दिन म्हणून साजरी करा. आणि तेव्हापासून आज आपण हा जो पंजाबराव देशमुखांची जी जयंती आहे ती कृषी प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. आणि म्हणून त्यांच्याच नावाने कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार
जे महाराष्ट्रातले शेतकरी आहे जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी हा देण्यात येतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे शेतकरी काम करतात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी आणि त्यांच्याबरोबर जी त्यांच्या अर्धांगिनी जे काम करत असते रात्रंदिवस तिचासुद्धा कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून सपत्नीक सन्मान आपण इथं भाऊसाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि स्मृतिदिनाच्या दिवशी आपण करत असतो. आता हा कार्यक्रम जो असतो याच्यामध्ये एक आमचं टीमवर्क आहे. सगळे आमची मंडळी आहे ते काम करत असतात. महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. आता सध्या राजकारणाचं वातावरण चालू आहे. अशा परिस्थितीतही सगळी शेतकरी मंडळी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं उपस्थित झालेली आहे आणि हा कार्यक्रम करताना दरवेळेला अशी एखादी व्यक्ती पाहिजे की जिच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. गेल्या 2 वर्षापासून मला सांगण्यात आलं होतं विलासभाऊ शिंदेंना बोलवा कुठंतरी एकदा कार्यक्रमाला. त्यांनी एवढी मोठी शेतकरी उत्पादक कंपनी काढली. विलासभाऊसुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे घर म्हणजे वारसा हक्क चालवत आहेत. जसं आम्ही काम करतो पंजाबरावांचं तसं ते वारसा हक्क ते कृतीतून चालवत आहेत. एक इंटरनॅशनल लेवलला त्यांनी जो कृषी फॉर्म नेलेला आहे आणि जेव्हा त्यांच्या कृषी फॉर्मला मी व्हिजिट दिली मला मी इंटरनॅशनल सायंटिस्ट जेव्हा मी सह्याद्रीला घेऊन गेलो त्यांनी सांगितलं हे जे परदेशात आम्ही जे बघत होतो ते परदेशातलं सगळं वातावरण त्या मशिनरी ते सगळं आणि सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून विलासभाऊंनी एवढं मोठं जे काही गोष्ट उभ्या केल्यात आणि त्याच लोकांना बघायला तुम्ही ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर एकदा जा आणि तो फॉर्म बघितल्यानंतर तुम्हाला इतका अभिमान वाटेल आणि तुम्हाला वाटेल का खरोखर पंजाबराव देशमुखांचा जे आपण म्हणतो जो वारसा हक्क ही मंडळी चालवता. कारण ते सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अनेक जणांनी मला ते सुचवलं होतं की विलासभाऊंचा हस्ते सन्मान व्हावा आणि त्यांचाही या निमित्ताने सत्कार व्हावा. एक तर त्यांच्याकडं वेळ फार कमी असतो कारण इतक्या मिटिंगा असतात आणि त्यांचा सध्याच्या याच्यामध्ये वेळ मिळणंसुद्धा अवघड असतं. तरी ते आज खास वेळ करून आपल्या सन्मानासाठी आलेले आणि तुम्हीसुद्धा लांबून सगळे आलेला आहात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ही सगळी परिवारातली माणसं आहे. साधनाताई जाधव संचालिक होतात. मोठं काम आहे त्यांचं आलं. संतोष जाधव जे तुम्हाला सांगितलं का आज राष्ट्रीय सेवा प्रमुख आहेत ते आमच्या परिवारातले आहे. सदुभाऊ शेळकेनं सगळे ओळखतात ते सेंद्रिय शेतीतज्ञ आहेत. मोठमोठं त्यांच्याकडनं काम होतं. डॉक्टर जयराम पुरकर आपलेच नाशिक जिल्ह्यातले आहे परंतु इतकं मोठं आहे का डॉक्टर नॉर्मन बोरलाग इंटरनॅशनल सायंटिस्ट आहे. जर सांगितलं तुमची 21-89 जातीची जी मऊ पोळ्यांची जी जात आहे जी डॉक्टर पुरकर साहेबांनी शोधून काढलेले फार उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. मितभाषी आहे ते जास्त बोलत नाही पण त्यांचं सगळं कार्य त्याच्यामधून येतात. आणि पुढचं एक 93 वर्षाची व्यक्ती त्यांच्यापासून आदर्श घ्यावा त्यांना मी मुद्दाम बोलत असतो या कार्यक्रमाला. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की 93-94 वर्षाचा माणूस कुठलाही आजार नाही आहे. आजही ते 50-60 पायऱ्या सोडून जाऊ शकतात. इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि हा कार्यक्रम करताना यावर्षी मला असं वाटत होतं की बाबा हा कार्यक्रम यावर्षी कसा करायचा कारण शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. अतिवृष्टी आहे. एवढा मोठा कार्यक्रम कसा करायचा आणि या कार्यक्रमासाठी आमचे काही मित्रमंडळी आहेत ते मदत करत असतात. त्यामध्येच एक नाव म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही बघितलं गोदावरीचं नाव आहे. जसं मल्टीमोलचे आमचे शशिकांत शेट्टी ते इतके मदत करतात. त्यांना कुठल्याही प्रचाराची गरज नाही पब्लिसिटीची गरज नाही. ते कधी पहिल्यापासून मित्र आहेत. त्यांनी सांगितलं की सर आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. तुम्ही कार्यक्रम चांगलं काम करतात शेतकऱ्यांसाठी काम करतात. आज अतिवृष्टी झालेली आहे आणि या शेतकऱ्यांचं जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याचा परिणाम सगळ्याच व्यापाऱ्यांवर झालेला आहे. सगळ्या उद्योग व्यवसायावर झालेला आहे. म्हणजे बघा शेतकरी सगळ्यांना जगवतो. शेतकरी हा पोशिंदा आहे लक्षात घ्या. एवढं मोठं काम शेतकऱ्याचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ते आणि ही सगळी मित्र परिवारातली मंडळी आहे. तसं तुम्हाला मी सांगितलं संस्कृती पैठणीवाले आहेत ते सुद्धा आमचे मित्र आहे. गेले अनेक वर्ष ते आम्हाला सहकार्य करतात आणि कुठल्याही जाहिरातीच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून करतात. कारण हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. हा पंजाबराव देशमुखांची जयंती आहे. अनेक मोठमोठ्या हिरो हिरोईनी सेलिब्रिटींचे कार्यक्रम होतात. आपलाही शेतकऱ्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे या उद्देशाने आपण हा सगळा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. आजही आपण सगळे कानाकोपऱ्यातून सगळी मंडळी आलेला आहात. विलासभाऊंनाही घाई आहेत. आज काही भाषण वगैरे काही होणार नाही जास्त पण विलासभाऊंचं जे मार्गदर्शन त्यांनी जी शेतकरी उत्पादक कंपनी कशी काढली कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि ते तुम्हाला काही मार्गदर्शन हे करतील वगैरे. आणि खूप मोठं खरं म्हणजे ते बोलायला लागले ते खूप बोलू शकतात पण त्यांनाही बरीचशी कामं आहेत. आपला सन्मान त्यांच्या हातून होणार आहे. त्यामुळे मी परत एकदा भाऊसाहेबांना विनम्रपणे असं अभिवादन करून आपल्या सगळ्यांचे मी रजा घेतो. धन्यवाद. महत्त्वपूर्ण माहिती आजच्या प्रास्ताविकामध्ये आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजयजी यांनी या ठिकाणी दिली. इंडिया कितना भी डिजिटल हो जाए, इंडिया
कितना भी डिजिटल हो जाए, रोटी गूगल से डाउनलोड कभी नहीं होगी। इंडिया कितना भी डिजिटल हो जाए, रोटी गूगल से कभी डाउनलोड नहीं होगी। वो तो किसान के मेहनत से ही मिलेगी, वो तो किसान से मेहनत से ही मिलेगी। जय किसान। तुम्हा सर्व शेतकरी राजाला अगदी मनापासून नमन आणि वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विलासदादा शिंदे साहेबांना मी विनंती करेल आणि त्या भाषणानंतर जी उत्सुकता तुम्हा सर्वांना लागली आहे। नमस्कार। आज भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 127वी जयंती आहेत। या जयंतीच्या निमित्ताने आज कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय डॉक्टर पुरकर सर, त्याचबरोबर संतोषजी जाधव, साधनाताई जाधव, त्याचबरोबर आमचे मित्र सदू आप्पा शेळके, ज्येष्ठ उद्योजक पांडुरंगजी चव्हाण आणि आपल्या जय किसान फार्मर्स फोरमचे सर्व प्राध्यापक संजयजी जाधव आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर शेतकरी शब्द वापरायच्या ऐवजी उद्योजक, शेती उद्योजक बंधू आणि भगिनींनो असा शब्द वापरायला हवा। आत्ता प्रास्ताविक करताना जे संयोजक आहे त्यांनी शब्द वापरताना अन्नदाता शब्द दोनदा तीनदा वापरलात। सर, जेव्हा हा शब्द ऐकतो मी तेव्हा मला पहिलं तर थोडंसं चिडच येते, कारण आपण अन्नदाता म्हणतो म्हणजे एका अर्थाने चेष्टा करतोय। तर अन्नदाता म्हणजे कशा अर्थाने शब्द वापरतो आपण? जय जवान जय किसान। आपले देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा 1964च्या दरम्यान दिली, जय जवान जय किसान। आणि ती अशा अर्थाने दिली का जसं सीमेवर जवान देशाची सेवा करतो त्याच पद्धतीने शेतकरी शेतामध्ये जे अन्न पिकवतो त्यातून देशाची अन्नाची गरज भागवतो, त्यातून ते देशाची सेवा करतो आणि त्या अर्थाने त्याला जय जवान जय किसान अशी त्यांनी घोषणा दिलीत। आणि दोन्हीही जवान आणि किसान हे दोन्हीही देशातील सर्व नागरिकांसाठी ते आदरास पात्र आहेत आणि त्यामुळं अशी घोषणा प्रत्येक ठिकाणी दिली जाते। पण मग प्रश्न असा पडतो, जवान देशाची सेवा करतो, पण ती सेवा करताना त्याला जर पगार दिला नाही आणि त्याला जर असं म्हटलं का तू जे एवढी सेवा करतोय सीमेवर त्याच्याबद्दल तुझं नक्कीच अभिनंदन, तुला सर्व सन्मान देशाच्या वतीने आहेत, फक्त पगाराची काही शाश्वती नाही, पगार जेव्हा भेटेल तेव्हा आम्ही देऊ। कोणी खरोखर तशा प्रकारे सीमेवर लढेल का? आणि किती लोक असतील असे का जे लढतील सीमेवर पगाराची खात्री वगैरे नसताना, कोणत्या प्रकारची याची उत्पन्नाची खात्री नसताना? तसं काही होत नाही। पण शेतकरी आज देशातला आपण फक्त जय किसान म्हणतो आणि तो देशाची सेवा करतो असं म्हणतो, अन्नदाता म्हणतोय, पण त्याला स्वतःच्या कुटुंबाला चालवण्यासाठी जे काही उत्पन्न लागते, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची शाश्वती आपण कोणीच देत नाहीत आणि अशी अपेक्षा करतो का त्यांनीच त्याचं ती सगळ्या शेतातली लढाई लढावीत, त्यांनी जे काही निसर्गाचे काही आव्हान असेल त्यालाही उत्तर शोधावेत, त्यांनी बाजारपेठेतले जे काही आव्हान असतील त्याला उत्तर शोधावेत, त्यांनी रोगकिडीशी लढावं, त्यांनी अजून काही बाजारातल्या सगळ्या घटकांशी लढावं आणि सगळं करून अन्न पिकवावं आणि देशाची सेवाही करावीत आणि त्याबद्दल फक्त त्याला मान देऊ, सन्मान देऊ, पण उत्पन्नाची काही खात्री देणार नाहीत। मग तो कर्जाच्या याच्यात काही जरी गेलात आणि किती काही झालं तरी ते त्यांनी बघून घ्यावं। खरं म्हटलं तर म्हणजे हा एका अर्थाने थोडीशी आपण काय अर्थाने चेष्टा करतो काय असं बऱ्याचदा वाटतं। त्यामुळं व्यक्तिगत पातळीवर मला तरी असं वाटतं की आपण सरळ स्वतःला नक्की काय शेतकरी म्हणजे नक्की काय समजतो याची पहिली व्याख्या नीट केली पाहिजेत। मी स्वतः शेती करायला जेव्हा लागलो साधारण 95 दरम्यान कॉलेजमधून बाहेर पडल्यावर विद्यापीठातून डिग्री घेतलेली होती आणि तेव्हा असं थोडासा समज असतो ना का आपण एवढं विद्यापीठात शिकलो म्हणजे जरा जास्त कळतंय, 4 पुस्तकं जास्त कळतायत, म्हणजे मग त्या अर्थाने आपण जरा आता सल्ला द्यावा, लोकांनी सांगावं कशी शेती करावी, काय करावी, पण थोडंसं एक शहाणपण होतं का सल्ला देताना आपणही स्वतः शेती करावी, त्यांनी करताना जे अनुभव आहे त्या आधारे बोलावं।
त्यामुळे जेव्हा शेती करायला लागलो 95ला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर, आणि तिथून जे 95पासून तर 2004-5पर्यंत जवळजवळ 8-9 वर्ष मी जेवढी शेती केली, सगळ्या प्रकारची पिकं केलीत. नाशिक जिल्ह्यात असेल नसेल आपले तेवढे सगळी पिकं, तर द्राक्षापासून तर काय भाजीपाला शेती मी केली, जेवढ्या काही वेगळ्या प्रकारची पिकं, जेवढ्या प्रकारचे उद्योगधंदे म्हणजे जोडधंदे, ज्याला डेअरी म्हणा आपण, किंवा मग अजून इतर काही वर्मी कंपोस्ट, नाहीतर अजून काही मग हे असेल, इतर काही आपला फिशरी असेल, बरंच काही काही केलं आणि सगळं तोट्यात केलं. आणि एवढं केलं म्हणजे मी जे काही 95ला 50,000 रुपये कर्जाने घेतले होते 4% व्याजाने, असं हिशोबाने की आपण 3 महिन्यामध्ये परत देऊन टाकू, कारण आपल्याला फायदाच तेवढा आहेत. साधारण 50,000 रुपयाचे 2 लाख लगेच होतील 4 महिन्यात, म्हणजे व्याज जरी दिलं तरी पैसे शिल्लक राहतील. असं थोडंसं जर कागदावरचे सगळे कॅल्क्युलेशन करून केलेलं, तर ते जे काही 50,000 रुपये ते द्यायला मला 12 वर्ष लागलेत, आणि ते 50,000चे 75 लाख रुपये झालेत, सगळा तोटा साचत. मग ते जे काही त्या परिस्थितीतून गेल्यानंतर जे शानपण आलं की हे सल्ले देणं आणि फक्त काहीतरी अशा गप्पा मारणं पहिलं बंद झालं पाहिजेत. शेती खरोखर फायदेशीर होते का हे नीट जर पाहिलं, आणि तर ते शेतीमध्ये परत शाश्वत उत्पन्न मिळत असेल, तर मग म्हणावं इतरांना का तुम्ही शेती करा, आणि किंवा त्याचं मग तेवढं तसा अर्थाने त्याला आपण तसं सन्मानही करायला हवा. आज परिस्थिती अशी आहे का जे कोणी लोक शेती करत आहेत, इथं बसलेले सर्व जेवढे सगळे मान्यवर आहात, त्यांनी प्रत्येकाने मोठं काम शेतीमध्ये केलं म्हणून त्यांचा सत्कार होणार आहेत. पण इथं बसलेले असतील किंवा देशातला कोणी शेतकरी असेल, तर कोणालाही विचारलं का तू शेती नक्की का करतो, हा प्रश्न जर विचारलं का करतो बा, एवढं अवघड व्यवसाय का ज्या व्यवसायामध्ये कोणतीही शाश्वती नाही, का ज्याच्यामध्ये एक अर्थाने म्हटलं तर फक्त जुगार आहेत. कांद्याचा भाव आज पूर्ण तळाशी आहेत, मागच्या वर्षी तो 50 रुपये होतात, म्हणजे 50 रुपयेवरून 5 रुपये बी एका वर्षात दिसत आहेत. निसर्गाची आव्हानं, मागचे 6 महिने झालेत का पाऊस थांबत नव्हता, सगळ्या असे नसे सगळ्या पिकांची वाट लागली. म्हणजे अशी आव्हानं का जे ज्याला कोणीच पुरून उरू शकत नाहीत. अशा आव्हानाला तू उत्तर म्हणजे करून लढून आणि तू शेती करतो तर का करतोय, सर्वांचा जर कॉमन प्रश्न म्हणजे त्याचं जर उत्तर पाहिलं तर प्रत्येकाला शेती सोडायची आहे. प्रत्येकाला वाटतं जर शक्य झालं तर शाश्वत नोकरी मिळाली, शाश्वत एखादं उत्पन्न साधन भेटलं तर पाहिजेत. आता इथं जी जुनी मंडळी ती तसं म्हणणार नाहीत, पण त्यांना जर विचारलं तुमच्या मुलांना तुम्ही शेती करावीशी वाटते का, तर प्रत्येकजण म्हणेल चला शेतीच्या ऐवजी जर नोकरी मिळाली, आणि त्यात एक खास करून सरकारी नोकरी मिळाली का ज्याच्यामध्ये सर्व आहेत, शाश्वती आली, प्रतिष्ठा आली, सगळी आली तर पाहिजेत. किंवा जर समजा नोकरी नाही मिळाली तर असा काही दुसरा व्यवसाय का ज्याच्या शाश्वती आहेत. तर ही सगळी जी काय आता एकंदरीत दिसते का परिस्थिती तयार होण्याचं कारण एकच आहे का शेतीमध्ये शाश्वती नाही, उत्पन्नाची त्याच्यात जी काही पाहिजे ते खात्रीशीर उत्पन्न महिन्याला म्हणा किंवा वर्षाला ते येत नाहीत. आणि ते का येत नाहीत हा जो काही प्रश्न आहे, खरं याच्यावर आपण सर्वांनीच बोलायला पाहिजेत आणि त्याच्यावर उत्तर शोधायला हवेत. ही सर्व उत्तर शोधायचं काम डॉक्टर पंजाबराव देशमुख हे खरं तर जेव्हा देशाचे कृषी मंत्री झालेत, तर तेव्हाच त्यांनी त्या अर्थाने खरं तर त्याच्यानुसार विचारही मांडले होते, आणि त्यानुसार कृतीशील कार्यक्रमही त्यांनी घेतलेला होता हाती. प्रत्यक्षात ते काम जे पुढं जायला पाहिजे होतं, काही शेतीला व्यवसाय म्हणून उभं कसं करता येईल, उभं करायला जे काम व्हायला हवं होतं हे मधल्या काळामध्ये कुठंतरी ते झालं नाहीत. आणि त्यातून जे झालं आहे म्हणजे आपण जरा 150 वर्षाचा देशाचा इतिहास पाहिलात, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड 1861ला लिहिलं पुस्तक. म्हणजे तेव्हा त्या काळातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि तेव्हा शेतकरी जेवढा वाईट अवस्थेत होतात तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त वाईट अवस्थेत आज देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा तो दिसतोय. याचं कारण आहे का आपण व्यवसाय म्हणून शेतीला नीट उभं करण्यामध्ये यशस्वी होऊ शकलेलो नाही आहेत. आपण फक्त शेतीला आपण वरवरचं एक जे काही भावनेच्या माध्यमातून किंवा असं एक थोडंसं ग्लोरीफाय करून शेतीकडे बघतो, आणि शेतकऱ्यांना तशा नजरेने फक्त आपण त्यांना एक तर भावनिक पाठबळ देतोय किंवा त्यांचं तशा अर्थाने फक्त कोड कौतुक करतो. पण व्यवसाय म्हणून उभं करायला त्याला कुठंतरी कमी पडलो आहेत. याची जी वस्तुस्थिती आहे ही या निमित्ताने आपण सर्वांनी मान्य केली पाहिजेत. आणि त्यामुळेच या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर नक्की मग काय करायला हवं शेतीमध्ये आणि काय पुढची दिशा असायला पाहिजेत हे मला थोडक्यात इथं आपल्या पुढं मांडायचं आहे. खरं तर आपण आता प्रत्येकाने जर पाहिलं, तुम्ही इथं बसलेले मागल्या भागातून आले सर्व शेतकरी वेगवेगळे पिकं करतायत, भाजीपाल्यापासून तर सोयाबीन कापसापासून तर डेअरीपासून तर बरेच काही फळांपासून तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं पिकवणारे शेतकरी आहात. आपल्या सर्वांना मला वाटतं एकच दिशा पकडायची गरज आहे. तुम्ही ज्या पिकात आहात त्या पिकामध्ये पूर्ण
व्यवसायाची मूल्य साखळी कशी उभी राहील. म्हणजे नुसतं आता शेतीमाल पिकून उपयोगाचं नाही आहे. आपण जो पिकवतो हा विक्रीसाठी आहे. आपण काही कोणाची सेवा करत नाही, आपण व्यवसाय करतोय आणि जे काही पिकवतो हे विक्रीसाठी आहेत. त्यातून आपण 1 रुपया खर्च केला तर आपल्याला 2 रुपये मिळावे ही आपली प्रामाणिक अपेक्षा आहे, जे कोणत्याही उद्योजकाचे असते. जे आपण कृषी उद्योजक म्हणून आपल्याला ह्या नजरेने बघणं आणि ह्या व्यवसायातल्या ज्या अडचणी आहे या सोडवण्यासाठी आपणच आपली ताकद कशी तयार करू शकतो. आपण कोणावर अवलंबून राहणं, दिल्लीतल्या किंवा मुंबईतल्या कोणत्या तरी घटकावर अवलंबून राहण्यापेक्षा आपलीच ताकद कशी आपण तयार करतोय आणि आपल्या ताकदीच्या जोरावर मग आपले जेवढे प्रश्न आहेत, मग ते निसर्गाचे आव्हानं असतील किंवा बाजारपेठेतले आव्हानं असतील किंवा मग काही रोगकिडीचे आव्हानं असतील, काही असतील, हे सगळे आव्हानाला आपणच आपलं तयार करतोय. त्यासाठी आपण कशा प्रकारे एकत्र येतोय हे मला वाटतं आत्ता खरं ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न झाले, तुम्ही तुमच्या पिकामध्ये तुमच्याच त्या पिकामधील इतर सर्व शेतकऱ्यांची एकत्रित व्यवस्था कशी तयार करतायत आणि त्यातून शाश्वत व्यवसाय कसा करतायत याच्यावर आपलं सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे किंवा देशाच्या ग्रामीण भागाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि तो विचार आपण या आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने घेऊन जावा एवढंच मी आवाहन करेल. खरं तर तुम्ही जगभर जर पाहिलं सर्व शेतकऱ्यांची, फक्त भारतातल्या शेतकऱ्यांची नाही, जगभरात तुम्ही कुठेही जा, कोणत्याही देशात जा, आशिया खंडातल्या इतर कोणत्याही देशात जा, आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये जा, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानपासून किंवा मग चीनमध्ये जा किंवा आपल्या जपानमध्ये जा किंवा मग आपल्या आफ्रिकेमध्ये जा, अशा सगळ्या अमेरिका सोडली किंवा साऊथ अमेरिका सोडली तर जगातल्या कोणत्या भागात गेले तर सगळीकडे शेतकऱ्यांची परिस्थिती सर्वसाधारणपणे आपल्यासारखीच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत. आणि याचं कारण आहे की आता सर्व शेतकऱ्यांची कोंडी आपल्या सर्वांची अशी झालेली की आपण छोटी शेती करतोय, 2 एकरवर, 5 एकरवर, 10 एकरवर शेती करतोय. पण आपल्या सर्वांना जागतिक स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. म्हणजे इथे कोणीतरी आज मराठवाड्यात कोणी सोयाबीन पिकवतोय, त्याला अर्जेंटिनामधल्या एखाद्या मोठ्या 2000 एकर 5000 एकरच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर स्पर्धा करावी लागते. तिकडचा तो GM सीड वापरतोय, तो मोठ्या मोठ्या मशिनरी वापरतोय, तो सगळ्या प्रक्रियेच्या यंत्रणा वापरतोय आणि त्याला काय शक्य होतं का त्याच्याकडे 2000-5000 एकरवर शेती आहेत आणि आपण 2 एकरवर शेती करतोय. आपल्या सगळ्या तुटक्या साधनांनी शेती करतोय, बाजारपेठेमध्ये लढताना अडचणी येत आहेत. तर अशी जी झालेली स्पर्धा आहे, मग ती सोयाबीन घ्या, नाही तर कापूस घ्या, नाही तर मग फळं भाजीपाला घ्या, कोणत्या पिकात का तुम्हाला आपण छोटे छोटे घटक जे आहोत या सर्वांना जागतिक बाजारात स्पर्धा करताना ज्या अडचणी येत आहेत तिथे आपली सर्वांची कोंडी होते आणि त्या कोंडीमध्ये आपली सर्वच म्हटलं तर शेती तोट्याची होते. आणि मला वाटतं सिस्टीममध्ये बराच प्रॉब्लेम सुटणार नाहीत. फक्त मी एवढंच आवाहन करेल की आपल्याला ह्या नजरेने विचार करावा लागेल का जागतिक पातळीवर आपण शेतकरी म्हणून कसे टिकू आणि त्यासाठी आपली धोरणं आपण कशी आखू, त्यासाठीची क्षमता कशी तयार करू. आता हे सगळं करायचं असेल तर एकट्या माणसाला कधीच शक्य नाही. याच्यासाठी संघटित ताकद करायची असेल तर आपल्या पिकाच्या सक्षम व्यवस्था आपण एकत्र येऊन उभ्या केल्या पाहिजेत. 1000 एकर 2000 एकरचे गट कसे तयार होतील, ते सक्षमपणे कसे चालतील आणि त्या गटाच्या माध्यमातून पूर्ण साखळी मग ती पिकवण्यापासून ते विक्रीपर्यंतची कशी तयार करू याच्यावर आपलं भवितव्य आहे. सरकारवर अवलंबून तुमचं कधी दिवस बदलणार नाही. कोणतेही सरकारी धोरण काही शेतकरी दार्जिन कधी होणार नाहीत. आपली किती इच्छा असो, पण पिकवणाऱ्यापेक्षा खाणारी तोंड जास्त आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. कांदा पिकवणारी तर बसलेले असतील, त्यांना माहिती आहे की कांदा पिकवतात किती लोक देशामध्ये, फार झालं तर 10 लाख लोक कांदा पिकवतात, खातात किती 125 कोटी. जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा डोक्यावर सगळं राजकारण चालतं, किती डोकी कोणत्या बाजूला आहेत. 10 लाख लोकांचं नुकसान झालं तरी चालेल, पण 125 कोटी लोकांनी मतं द्यावीत. म्हणून मग जरी कळत असेल का शेतकरी मरू राहिला कांद्यावाला, तरी पण त्याच्या विरुद्ध धोरणं आखले जातात. आणि हे अशा प्रकारचे जे काही चालू राहणार आहेत राजकारण, त्याच्यात आपल्याला पडायचं का आपली क्षमता करून आपण बाजारामध्ये सक्षमपणे टिकायचं, हा विचार आपल्याला घ्यायची गरज आहे. आणि तो विचार मला वाटतं खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल आणेल. शेती शाश्वत करायची असेल, शाश्वत आणि त्याचबरोबर फायदेशीर करायची असेल, त्याचबरोबर सन्मानित जगता येईल एवढं उत्पन्न करायचे असेल तर आपल्याला अशा पिकाच्या सर्व जागतिक पातळीवर टिकतील अशा मूल्य साखळ्या एकत्रित येऊन केल्या पाहिजेत. हा विचार आपण मला वाटतं सर्वांनी प्रत्यक्षात आणायला काम केलं तर मग नक्कीच वेगळं चित्र असेल आणि एक समृद्ध भारत घडवण्यामध्ये शेतकरी हे
अधिक वेळ न घेता मी फक्त 2 मिनटं घेतो. हे सगळं प्रत्यक्ष आणायचं काम आम्ही आमच्या पातळीवर आमच्या सह्याद्री फार्मर फूड सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून मागची 14 वर्ष द्राक्ष शेतकरी म्हणून करायला सुरुवात केली. आम्ही आमच्या पुरतं म्हणजे आज सह्याद्रीमध्ये 700 शेतकऱ्यांनी सुरुवात झालेली यंत्रणा, आज 30,000 शेतकरी एकत्र येऊन तयार झालेली ही यंत्रणा आज जवळजवळ 2,000 कोटीची उलाढाल करणारी यंत्रणा झालेली आहे. आणि आमच्या पिकामध्ये कमीत कमी जेवढे काही प्रश्न असतील, मग ते द्राक्षातल्या त्या व्हरायट्याचे मुद्दे असतील किंवा द्राक्ष हाताळणीचे विषय असतील, प्रक्रियेचे असतील, द्राक्षाची उत्पादकता वाढवायचा विषय असेल किंवा गुणवत्ता वाढीचा विषय असेल आणि त्याला जागतिक बाजारामध्ये विक्रीचा विषय असेल, असे सगळे जेवढे काही प्रश्न असतील ते आम्ही आमच्या पातळीवर सोडत आता सह्याद्री एक भक्कम यंत्रणा द्राक्ष शेतकऱ्यांची म्हणून पुढे आलेली आहेत. आणि हे एका पिकात जे घडतं हे प्रत्येक पिकात घडणं शक्य आहे. अशा अर्थाने आम्ही जे काही आहे द्राक्षाबरोबर आता इतर पिकामध्ये सह्याद्रीने फळपिकामध्ये खास करून अशाच प्रकारे काम करायला सुरुवात केली. आणि जे काही अनुभव येत आहेत की आपण जर ताकद तयार केली, आपल्यामध्ये जर क्षमता असेल तर आपली पिकं आपण सक्षमपणे उभे करू शकतो. त्यातून मला वाटतं सेम पद्धतीने महाराष्ट्रात किंवा देशात सगळीकडे जाण्याची गरज आहे, एवढंच या निमित्त म्हणेल. आणि आपल्या सर्वांचं ज्यांना आता इथं पुरस्कार मिळणार आहेत त्या सर्वांचं, त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की आपण एवढा सगळा अवघड सगळा हा शेती उद्योग असतानाही आपण त्याच्यामध्ये टिकून आहात आणि आपला संघर्ष आपण पुढं चालू ठेवलेला आहात. आणि त्यातून आपण आपल्या कुटुंबाचंच तर आहेच आहे, पण देशाची सेवा करत आहात. त्यामुळे आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. आपलं काम असंच पुढं जावं, आपल्या हातून अधिक आपल्या देशाची सेवा हो आणि आपल्या शेतीची सेवा हो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आदरणीय विलासदादा शिंदे साहेबांनी म्हणजेच सह्याद्री फॉर्मचे संस्थापक अध्यक्ष, त्यांनी अतिशय समर्पक अशी माहिती आज या ठिकाणी सांगितली. एक दिन जी कर देखो जिंदगी किसान की, एक दिन जी कर तो देखो जिंदगी मिट्टी से सजा देता है, कैसे वो मिट्टी से सजा देता है, थालिया हिंदुस्तान की, थालिया हिंदुस्तान की. असा हा माझा शेतकरी राजा. यानंतर आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यावर आधारित हे गीत या ठिकाणी ऐकणार आहोत. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती. शेतकरी राजा आणि कारभारीण. तर सुरुवातीला मी नाव पुकारतोय, दोघांनीच यायचं आहे, त्यांच्यासोबत कोणी येणार नाही. तर संतोष गवारे, निफाड तालुक्यातील पाचोरा येथील हे शेतकरी आहेत. संतोष गवारे पाचोरा येथील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 1 एकर शेती आणि 6 एकर डाळिंबाची लागवड त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. टोमॅटो असेल, काकडी असेल, कोबी असेल, अशी अनेक पिकं संतोषजी गवारे हे घेत असतात. आणि हो, त्यांनी डाळिंबाच्या सुपर भगवा जातीची लागवड केली आणि त्यांचा सपत्नीक असा हा सन्मान आता या ठिकाणी होतोय. मी सगळ्यांना विनंती करेल की ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस सगळ्यांनी जोरदार टाळ्यांची दाद या ठिकाणी द्यायची आहे. आणि पुढील सचिन सोनवणे यांनी तयार राहायचं, निवृत्ती शिंदे यांनी तयार राहायचं. हॅलो, मुक्काम पोस्ट राजुरा, तालुका मालेगाव, हे विदर्भातून आलेले विदर्भ पुत्र आहेत. सचिन सोनवणे यांनी जैविक आणि सेंद्रिय शेतीबद्दल अनेक प्रयोग नाविन्यपूर्ण पद्धतीने केले आहेत. आणि नापिकीला कंटाळून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
त्यांच्या मुलांना एक नेहमी मार्गदर्शन ते करत असतात. त्यासाठी शिवार फेरीचे आयोजन ते करतात. असे सचिनदादा सोनवणे यांचा सन्मान आता होतोय. निवृत्ती शिंदे यांनी तयार राहायचं आहे आणि त्यानंतर प्रकाश गडदे यांनी तयार राहायचं आहे. निवृत्ती शिंदे तालुका चांदवड येथील शेतकरी आहेत. वडनेर भैरव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून समाज त्यांच्याकडे मोठ्या आदरानं बघतो. आणि द्राक्षाच्या सुधाकर थॉम्सन RK क्लोन फ्लेम या जातीची लागवड त्यांनी केली आहे. 4 भावांचं एकत्र कुटुंब असून सर्वजण शेती करतात. पिंपळगावला तिरुपती ॲग्रो या नावानं त्यांचं शॉप सुद्धा आहे. आणि द्राक्षाचं अतिशय दर्जेदार असं उत्पन्न निवृत्तीदादा शिंदे करीत असं त्यांचा सन्मान. हा पैठणी आणि स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या शेतकरी राजाचा सन्मान करूया. प्रकाशजी गडदे हिंगोलीहून आले. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीतील हा शेतकरी राजा प्रकाश गडदे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रासायनिक शेतीचा दुष्परिणाम काय असतात हे अतिशय पोटतिडकीने सांगणारा हा शेतकरी राजा हात देखील या शेतकरी राजानं पुढे केलेला आहे. अशा प्रकाशजी गडदे यांचा सन्मान आता या ठिकाणी होतो. आणि तयारीचे अभयसिंह पाटील युवा रत्न पुरस्कार देऊन आमच्या या जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसाच्या वतीनं युवा रत्न पुरस्कार हे पश्चिम सांगलीच्या नगरसेविका आहेत. त्यांच्यासाठी तर टाळ्या व्हायलाच हव्या. आदरणीय अभयसिंह पाटील सामाजिक क्षेत्रातलं एक युवा नेतृत्व गेल्या 20 वर्षापासनं सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. राजेश मुसळे यांना उद्योग रत्नाने आपण सन्मानित करणार आहोत. मोगभनगी तालुका कळवण जिल्हा नाशिक एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजेश मुसळे यांनी तरुणपणीच व्यावसायिक दृष्टीने त्यांचं ध्येयाने ते वाटचाल करत आहेत. उत्तुंग झेप त्यांनी या व्यवसायात शेतकरी आहे. गणेश पवार यांनी तयार राहायचं आहे आणि त्याच्यानंतर तयार राहायचं आहे विक्रम महाले. तर गणेशजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. पूर्वीचं अहमदनगर म्हणजे आता हल्लीचं देवी अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतकरी गणेशदादा पवार हे प्रगतीचे शेतकरी आहे. 2.5 एकर शेती त्यांची आहे. डाळिंबाची लागवड त्यांनी केली होती. 2 गायी त्यांनी विकत घेतल्या आणि गोपालन व्यवसाय सुद्धा त्यांनी सुरू केलेला. आज त्यांच्याकडे 50 गायी आहेत. श्री स्वामी समर्थ फार्म नावाने त्यांनी हॅलो गणेशजी पवार यांचा सन्मान आता या ठिकाणी होणार आहेत. दूध संकलन 700 लिटर पर्यंत त्यांचं पोहोचलंय. राजहंस दूध संघाच्या वतीनं आदर्श गोपालक म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे. अशा गणेश नावातच त्यांचा गणेश आहे. अशा गणेश पवारांचा सन्मान आता या ठिकाणी आपण करणार आहोत. गणेशजी पवार आणि त्यांच्या अर्धांगिनी इस दुनिया में इंसान की सबसे
शेतकरी राजा गाडी काढा मका त्याचप्रमाणे दीपक पवार यांचं गेलं नंबर 4 वर यांचा सन्मान आला आहे. 25 एकर शेतीचे ते मालक आहेत आणि एकूण जगावर द्राक्ष बाग करण्याची चांगल्या पद्धतीने बोलवलेली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष त्याचे बाग असतात अशा दीपक पवार यांचा सन्मान आहे. तर प्रत्येकाचा हा सन्मान आहे. श्याम आणि त्यानंतर नंदिनी जाधव यांनी तयार राहायचं आहे. तर सामना उभारा तालुका नावडे जिल्हा नांदेड शेतकरी आहे. तर सोयाबीन शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. सोयाबीनच्या लावणी प्रगती त्यांनी तयार केलेला आहे आणि खरं तर शेतीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या अनेकांना मार्गदर्शन करीत असतात. अशी काम पण त्यांनी यांचं दुसऱ्या केलेली यांचं टोटल झालेली आयोजकांची इच्छा आहे फक्त पक्क्याने पक्क्याने या ठिकाणी यायचं. नंदिनी आज सामाजिक कार्यकर्त्यांना दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना साधी गोष्ट राहिलेली एक काळीची जीव वाढ असतो आणि त्यांचं काम करणाऱ्या नंदिनी त्यांचं सन्मान शिवाजी महाराज आणि त्यानंतर रमेश धोत्रे आणि बांधव युनिट यांनी काय होतं युवराज जाधव काय होतं रमेश धोत्रे आले का हॅलो हां पैसे गुरु तालुका थांबा विदर्भाचे आहेत. मी रमेश धोत्रेंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी राहायचं आहे. हॅलो मी काय सांगून राहिलोय रमेश दादा आनंद का हा तर पिंपरी कोरडे या गावाची निवड राष्ट्रीय शेती अभियान अंतर्गत कोरडो क्षेत्र विकास अंतर्गत करण्यात आली. 2 कोटी वृक्ष लागवडीचं संकल्प त्यांनी केला आणि 6,247 सीताफळ व लिंबू लागवड 100% त्यांनी यशस्वी केलेली आहे. असे रमेश ठोकरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पांडव जीवामृत युनिट यांचा सन्मान आता होणार आहे. आलेत का आणि त्यानंतर तयार आहे युवराज जाधव आणि रवींद्र जगताप. तर पांडवची जीवामृत युनिट पांडव जीवामृत युनिट येवला तालुक्यातले आहे आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त साधन म्हणजे पांडव ॲडव्हान्स जीवामृत. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतीचा दर्जा वाढवण्यासाठी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी हे युनिट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्यांचा सन्मान आता या ठिकाणी होतं. वडाडी मोही तालुका चांदवडचे युवराज जाधव यांनी तयार राहायचं. रवींद्र जगताप यांनी तयार राहायचं. युवराज जाधव आलेत का युवराजचे जे आहेत ते प्रगतीशील शेतकरी तर आहेतच पण 2 एकर द्राक्षबाग त्यांची आहे आणि त्यांनी मथुरा नर्सरी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं त्यांच्या माध्यमातून ते पुरवित असतात आणि अल्पावधीतच त्यांच्या नर्सरीचं नाव अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे. भाजीपाल्याच्या रोपांबद्दल ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. असा हा हाडाचा शेतकरी म्हणजे युवराज दादा जाधव. टाळ्या कुठे हरवल्या टाळ्याची दाद द्यायची प्लीज. शेतकरी राजा काय म्हणतो आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे. आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे. सरकारच्या पॅकेजची गरज नाही आम्हाला कारण सरकारला आम्ही बसतो सरकार आम्हाला नाही असं म्हणणारा हा माझा शेतकरी राजा. रवींद्र जगताप चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. पारंपरिक शेतीला आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे सुनील धात्रक यांनी तयार राहायचं आणि श्वेता इंगडे. तर सुनीलजी धात्रक भूकंपोस्ट ढकांबे तालुका दिंडोरी. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन असेल त्याचप्रमाणे शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल त्यांनी सुरू केलेलं आहे. क्या बात आहे. सुनील धात्रक यांच्यासाठी त्या टाळ्या व्हायला जातात. तर एक खरेदी विक्री तसेच शासकीय योजनांबद्दलची माहिती ते अनेकांना स्पॉटवर जाऊन देत असतात. असा हा युवा शेतकरी म्हणजे सुनील दादा धात्रक आणि त्यानंतर श्वेताजी इंगडे यांना समाजरत्न पुरस्काराने आपण गौरवणार आहोत. तर ठाणे जिल्ह्याहून आलेल्या खडकपाड्यावरनं श्वेताताई यांना पहिल्यापासून सामाजिक कार्याची खूप मोठी आवड. गोरगरीब सर्वसामान्यांच्या महिलांच्या अनेक अडचणीच्या सोडवीत असतात. यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
आणि त्यानंतर पुढील शिवकृपा ऑनलाईन ई सेवा आधार सुविधा केंद्र आणि त्यानंतर आहे सय्यद गणीभाई हुसेन यांनी तयार राहायचं आणि त्याच्यानंतर तयार राहायचं आहे प्रीतम शिसोटे. तर शिवकृपा ऑनलाईन ई सेवा केंद्राचे लासलगावचे आहेत आणि गायत्रीताई आणि सुनील दादा हे दोघे शेती आणि ऑनलाईनचा व्यवसाय सांभाळतात आणि दोघांनी ऑनलाईन सेवा सुरू केलेलं आहे. आधार केंद्र सुरू आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन ते करीत असतात. शिवकृपा ऑनलाईन ई सेवा केंद्र आलेत का? गायत्रीताई कुठे? गायत्रीताई कुठे? तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि जैविक शेतीचे जे मार्गदर्शक आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी कसा करता येईल आणि याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. लीफ कर्ल व्हायरस या रोगावर औषध त्यांनी तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर आहे प्रीतम शिसोदे आणि त्यानंतर आहे दत्तू बागुल आणि त्यानंतर आहे अभिमन्यू ठाकरे. तर प्रीतमजी शिसोदे यांनी यायचं. त्यांना हे कळवण तालुक्यातले शेतकरी आहे, त्यांना उद्योगरत्न या पुरस्काराने आपण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी गौरवणार आहोत. तर शिसोदे तर हे अतिशय प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि सिंचन असेल, सिंचनाचं व्यवस्थापन असेल, खत असेल, पाणी असेल, कीड रोगाचं नियंत्रण असेल, याबद्दल ते अतिशय चांगलं काम करत आहे. आणि दत्तू बागुल मुकापूर धाडरे फिगर पोस्ट पिंपळे खुर्द तालुका कळवण. तर 200 ते 250 क्विंटल उत्पादन ते कांद्याचं एकरी घेत असतात. मिरचीचं 120 क्विंटलपर्यंत, तर द्राक्षाचं 1500 कॅरेटपर्यंतचं उत्पादन दत्तूदादा बागुल हा शेतकरी राजा घेत असतो. खरंच टाळ्या त्याच्यासाठी तर वाजल्याच पाहिजे. आणि त्यानंतर आहे अभिमन्यू ठाकरे मुक्काम भावनगर पोस्ट डांग सौंदर्य तालुका सटाणा. आमना सटाणा शेतकरी शेऊ तेच ना मला आता सन्मान होईल आहे ना. तर अभिमन्यू दादा ठाकरे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने जोड हो शेतकरी वीर आहे ना. तर त्यानंतर श्रीराम तायडे बुलढाणा आमचे विदर्भ वीर आहेत, विदर्भ पुत्र आहेत. श्रीराम दादा कुठे तुम्ही आलेत का? त्यानंतर मला शेवाडे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर 17 जणांचं एकत्रित असं कुटुंब त्यांचं आहे आणि त्यांच्याकडे 10 एकर शेती, टमाटे, मिरची, कांदा असं चांगलं उत्पन्न ते घेत असतात. आणि आधुनिक तंत्रज्ञानावर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी भर दिलेला आहे. शेतीमध्ये कांदा, मिरची, फ्लावर, टमाटे, मका आणि भाजीपाला असं पीक ते घेत असतात. मीडियासाठी आपण ग्रुप फोटो घेणार आहोत. तिथे पत्रकार उपस्थित आहे, मी स्वतः पत्रकार आहे. तर बापू पगार आंधळे तालुका देवडूगाराचा बुलढाणा गजानन परिहार. त्यामुळे आदित्य सीडच्या सहकार्याने सीडचं प्रोडक्शन त्यांनी सुरू केलेलं आहे, सीड बँक. तर त्यामधून चांगलं उत्पादन मिळाल्यानंतर मिरची, टमाटो, कारले यांचे शेडनेटमध्ये प्रोडक्शन त्यांनी घेतलं. रोहिदास पाटील आमचे मित्र आहेत तुमचे आमदार. तर रोहिदास पाटील हे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केला आणि शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती सोडून नक्की पिकांकडे वळावं असा सल्ला ते अतिशय पोटतिडकीने देतात आणि त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल शेतकरी पुरस्कार याच्या आधी मिळालेला आहे. रोहिदास पाटील कुठे? चला लवकर चला. प्रवीण जाधव यांना पुरस्कार द्यायचा. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. प्रयोगशील डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी डाळिंबाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांना समाजरत्न पुरस्काराने आपण गौरवणार आहोत. तयार राहायचंय, स्टेजच्या खाली राहायचंय पायरीजवळ. प्रवीण जाधव यांचा सन्मान. प्रवीण जाधव कुटुंबासह, पत्नीसह आणि चिरंजीव आणि त्यांच्या सोबत आहे आई, वडील, भाऊ व्हायलाच पाहिजे.
बघा किती सुंदर कुटुंब त्यांचं आहे. आणि त्यानंतर समीर शेख. समीर शेख हे मोखाडा जिल्हा पालघर आणि महिलांसाठी स्वयंस्फूर्तीचा उपक्रम राबवणे, आरोग्य तपासणी शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, पर्यावरणाचं चांगलं काम ही मंडळी करते. समीर भाई आप बहुत अच्छा काम कर रहे हैं. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून पूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणाऱ्या जगाच्या या पोशिंद्याला आम्ही शतशः नमन करतो, सलाम करतो. संतोषजी जाधव साहेब यांच्या हस्ते होत आहे. प्रसिद्ध सूत्रसंचालक तुषारजी वागुर्डे यांचा सत्कार सह्याद्री फार्मचे विलाजी शिंदे यांच्या हस्ते. सर्व पुरस्कारांनी ग्रुप सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी मोमेंट घेऊन यायचं, शांतता राखायची, गर्दी करा. फक्त पुरस्कार विजेते त्यांचे भाऊ बहीण कोणी येणार नाही. समाधान